रात्रीचे 1 वाजल्यात आणि बघू शकताय फायनल आपलं हेअरकट झालेलं आहे आता. वर्षभराने कापतोय मी केस. स्पेशल व्यंकटेश कालभोरसाठी आला मी रात्रीचं. मोमेंट ऑफ द ट्रूथ एक साईड झालेली आहे जी की आपण खूप रिस्क घेऊन केलेली आहे. बघू शकताय आता आपल्याला दुसरी साईड करायची इकडची. हे झालं ना बरोबर. So hello boys and girls, ladies and gentlemen, this is Venkatesh Kalwar guys, back to the new video. So guys, जैसे कि आपको पता है आज मैं मेरे हेयर्स कट करने वाला हूँ. I'm gonna cut my hairs. 10 महिन्यांनी मी केस कापतोय आज. म्हणजे एवढी केस वाढवलेली होती मी, एवढी केस वाढवली. काय माहिती माझ्या डोक्यात काय आलं तर केस वाढवायचं. मला काय येड लागलं होतं. मी वाढवली आता मी वैतागले केसांना. बास झालं. जसं की सकाळी अन्न पण खूप चिडलंच आहे माझ्या आजोबा. आणि झिपऱ्या काप म्हणली आहे सगळं तसलं काय ते की तो कहाण दिसते ते. सो गाईज फायनली आपण आता साईडने वगैरे एकदम फ्रेश लुक होणार. आता एकदम फ्रेश लुक द्यायचा आता आपल्या स्वतःला. आपण मस्त कट वगैरे करून आपण आता वाजल्यात 12. ताजिमला फोन केला आपण. ताजिमला फोन करून सांगितलेलं की येतोय मी. आपण तू गेला नेमकी आता रूमवरती. त्याला आपण रूमवरून घेऊ. दुकान उघडायला केस कापायत पहिले आपण. लेट्स सी. फायनली आता मला एवढं बरं वाटतं ना केस कापणं. म्हणजे काय विषय आला माहिती आहे का, असं उन्हाळा आहे त्यातले गरम होते माहिती आहे का. आणि नाही जमत तरी मॅनेज करायला एवढी केस. म्हणजे दिसताना असं वाटतं की नाही का लॉंग हेअर्स एकदम बेस्ट. मागची तर लय वाढवली होती मी, तरी कापली मी. खूप 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 वाढवली ते मी. आता फायनली कट करतो. घरची तर लय खुश होते माझ्यावरती. घरची तर लय वैतागली होते. काय असलं काय केलं. दादाच्या लग्नात पण ते एवढे विचित्र. त्यात ते काय फेस फॅट पण जास्त वाढले ना बाहेरचं खाऊन खाऊन. तसं आपण आता उद्यापासून डाएट तर चालू करतो. त्यात काय वाद नाही. जो तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघितला त्या दिवशीचा रात्रीचा ब्लॉग आहे. या सो गाईज तुम्ही बघू शकता आपण आता असा सोडा पिणार आहे. तर आज हाव आर फिलिंग ब्रो. एकदम गुड. आता मस्त किंवा केस वगैरे कापून टाकायचे साईडची. वर्षभराने कापतोय मी केस. स्पेशल व्यंकटेश कालभोरसाठी आला मी रात्रीचं. 12 वाजल्यात आता. 12 वाजल्यात. आपण आता हे टाकायचंच आहे मध्ये. काय नाही नाही लय कमी उडून नसत. का बरं. आधी लय ओढलं असतं ते तिथंच. हा का. सुरू मध्ये लयच हाय पंप करतो असा विषय का. सो गाईज अशा प्रकारे आपण आलेलो आता माहिती कॉर्नर द लुक सलून. फायनली गाईज आता आपण आता हेअर कटिंग स्टार्ट करणार आहे. केस कापायच्यात आपल्याला. माहिती कसे कापायच्यात. कसे ओजी हेअर कट आपला पहिला वाला. सबसे अच्छा हेअर कट. माझ्याकडे कधी बसून येतोय माहिती का. मी किती बसून रे 5वी 6वी असेल तेव्हा बसून येतो. बारीक. हा टिपटॉपला काम आला होता तिकडं. कुठं होता. मी करायचा सोल्जर कट. माझा नोमचा फोटो आहे तिकडे टिपटॉप मध्ये. तुझ्याकडे आहे ना रे तो अजून. लॅपटॉपला तू लॅपटॉपला फोटो ठेवले तुझे. बिफोर आफ्टर टाइम रहेगा ना बहुत खतरनाक रहेगा. माहिती ऐक ना तसे नाही घेत बाळा. जरा समजून घे. थांब दे इकडं. तुला आता हे काढता पण ये ना का. भाई तू आता काय मीच नावीचा धंदा चालू केला बाय. तू आता नावीचा धंदा मीच चालू करतो. अरे मला बी आठवलं रे कशी केस होती. वर्षभराने केस माहिती का मी. मलाच केस आठवलं कशी होती म्हणून. तू माझ्यावरून काय अपेक्षा ठेवतो अशी. व्यंकटेश माझ्याकडून काय अपेक्षा ठेवतो जेव्हा तुम्हाला काशी तिथं पिन लावू चल वरती. आता काय थोड्या दिवसात मी स्वतःचे केस कापायला चालू करणार. नाही आम्ही एक कटिंग दुकान उघडणार आहे. स्पॉन्सर असणार आहे व्यंकटेश कालभोर. या मोमेंट ऑफ द ट्रूथ एक साईड झालेली आहे जी की आपण खूप रिस्क घेऊन केलेली आहे. बघू शकताय आता आपल्याला दुसरी साईड करायची इकडची. झालं ना बरोबर. मागची कापा लागणार थोडी बरं का. बहुत सुंदर दिख रहा है. बहुत ज्यादा कापा लागते. ही जास्त ती थोडी कापा लागते.
बाकीचे काही हेच असणार, करलीच असणार. मोमेंट ऑफ द ट्रूथ गाईज, बॅक विथ द ओजी हेअरस्टाईल, जे की मी अगोदर ठेवायचो. 1 वर्षभरीच हेअरस्टाईल होतो माझे. त्याला काय झंझट नाही रे, म्हणजे कळते का तुला. मोमेंट ऑफ द ट्रूथ, एकदम मस्त आपले केस झाले पहिल्यासारखे बघू शकता. घरचे लई खुश होणार मला असं वाटतंय. आणि साईडचा अख्खा झाप कमी केला मी आता. भाई इसने कैमरामैन बना दिया, मुझे लगा वेंचोद में बाल काटने वाला, फिर मुझे कुछ टाइम के बाद पता चला वेंचोद में कैमरामैन था. एकदम मस्त आलेले केस आपले. आता दाढी करूयात. पहिला फेस फॅट पण कमी करायला नाही जिम बिम करून. रात्रीचे 1 वाजल्यात आणि बघू शकताय फायनल आपलं हेअरकट झालेलं आहे आता. गाईज मोमेंट ऑफ द ट्रूथ आता झालेले आहेत. आपण अजून लेंथ कमी केलेली आहे. मस्त दाढी वगैरे कापली, फेडलेलं आपण बघू शकतोय. आता आलेत 1:21, सॉरी 1:21 रात्रीचे. फायनल आता आपण घरी चाललेलो आहे. मी तर जेवलेलो पण नाही, आता मला घरी जाऊन जेवायचं आहे अजून. मी आजच रुटीन सेट केलं का मस्तपैकी, लवकर उठायचं वगैरे. भेंडी शुरू होते ही खत्म हो गया अभी वो, काय बोले. लेट्स गो. जर्मन गार्डन का ते ना फीलच नाही माहिती का अजिबात, म्हणजे प्युअर. कसं खोमने करून दाखव चल. आता कशाला काय बोलून सगळं आई बघू शकता आपण. तुला मी केस कापले ते कसं वाटतं ते एकदम भारी, एकदम बादशाह. कल्ल कापल्यात का हे बघितलं का? बहिरच आपण टक्कल करू माहिती का आपण एकदा ना. अरे एक जण त्याला म्हणला सॉफ्टीमा कशी कोण हॉटेल मध्ये हे हमारा भाई है भाई. हाय करो चलो. कैसे हो? तिरुमला मध्ये आले की तुम्हाला 10% ऑफ देते नहीं भैया. कैसे हो तुम? हमारे ब्लॉग्स देखते हो कि नहीं? देखते ना भाई. भैया हमारे तिरुमला भवन पे यहाँ पे काम करते हैं और हमको अच्छा खाना देते. हम यहाँ पे आते खाना खाते. लाइक यू कैन सी ब्रो. डोसा बनाते वक्त डालने का वीडियो बनाएंगे अपन. चलो आपको भी आपका पूरा ऐसा लिंक कर देंगे. तिकडे रे आज टाकलेला आहे मी. तुला कसं वाटतं आमचे व्लॉग्स वगैरे बघून? मोये हागला ना.